वाऱ्यामध्ये जी बाग पडलेली आहे गोकुळ ढगे यांची, काल मी साहेबाला फोन केला रात्री की साहेब असं असं वारा झालंय. तर साहेबांनी मला लगेच सांगितलं तिथं जा, की तिथं त्यांना फुलाची पाकळी आपलं कर्तव्य आहे म्हणून 1-1.5 लाख रुपये साहेबांनी मदत केली. आणि त्यांना साहेबांनी असं सांगितलं की खचून जाऊ नका, हे 1.5 लाख रुपये देतो, यात जरी नाही बागलं तर मी पुन्हा 10 तारखेला येणार आहे, त्या टायमाला येईन, होत्या तेवढी मदत तुम्हाला आणि करू, एवढं साहेबांनी सांगितलं. ठीक. बोला. हॅलो. बोला. अवकाळीची परिस्थिती बघायला मदत केली. बाग 1.5 एकर आहे. अवकाळीची संपूर्ण काही नुकसान भरपूर झालेलं आहे तसे. तर आता हे तुम्ही अवकाळीच्या परिस्थिती बघून दिली मदत, ही धन्यवाद त्याच्याबद्दल. धन्यवाद नाही, आमचं कामच आहे, आम्ही कर्तव्य आहे. आम्ही फुलाची पाकळी, आपणही शेतकरी आहोत, शेतकऱ्याची पोर आहोत सगळे. म्हणजे मग आम्ही ते घटना येतात, संकट येतात. मागेही बघितलं असेल, मागच्या अतिवृष्टीमध्ये सुद्धा आपल्या सगळ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी प्रचंड जेवढं जमल तेवढी मदत केली शेतकऱ्यांना. आपले वाड्या वस्तीचे रस्ते असतील, सगळे असतील त्या पद्धतीने. आता सुद्धा हे तुमचं वैयक्तिक नुकसान झालेलं आहे, बऱ्याच शेतकऱ्याचं नुकसान झालंय. त्या पद्धतीचं आपण कृषी मंत्र्यांना पत्रही पाठवलेलं आहे की बाबा ताबडतोब पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचं सरकारनं काम करावं. पण तरी सुद्धा नुसतं पत्र देण्यानं किंवा हे तुमच्या ज्या गरजा आता पायापुढे जे तुमचं मोठमोठे आव्हान उभं राहिले ते काय ते कोणी निस्तरत नाही, ते तुम्हालाच सोडवायचे आहेत. आणि म्हणून इमिजिएट ताबडतोब तुम्हाला ज्याला फर्स्ट एड म्हणू, जेवढं लागेल तेवढं आमच्या पद्धतीनं जमेल तेवढं आम्ही तुम्हाला मदत करायचा प्रयत्न करतोय. एवढ्यावरच आम्ही थांबणार नाही. भविष्यात तुम्ही कुठलंही चुकीचं पाऊल उचलू नका. ज्या ज्या वेळेस अडचण येतील त्यावेळेस फक्त एक फोन करा की आपला आमदार आहे, अडचणीचं काही काळजी करायचं नाही, काय घाबरायचं नाही. लक्षात. आज आमचे सभापती तिथं आलेले आहेत, त्यांच्या माध्यमातून तुम्हाला फुलाची पाकळीची मदत करतोय. आणि एवढ्यावरच थांबत नाही, भविष्यातही काय अडचणी आल्या तरी सुद्धा एकमेकांनी हातात हात घालून आपण त्या अडचणीला सामोरं जाऊ. तुम्ही एकटे नाही त्या अडचणीमध्ये, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. एवढंच आज या प्रसंगी मी तुम्हाला सांगू इच्छितो. आमच्या संकट टायमाच्या वेळी मागे उभारला त्याच्याबद्दल आपलं खूप खूप आभारी आहे सर. नाही, आभार बिभारी मानायचं नाही, आमचं कर्तव्य आहे आणि ते प्रत्येक लोकप्रतिनिधीने ते केलं पाहिजे. नुसतं यायचं, तुमचा चहा प्यायचा, तुमच्या बरोबर खांद्यावर हात टाकायचा, निघून जायचं, ही माझी पद्धत नाही. मी कुठेही असलो तरी माझे कार्यकर्ते त्या त्या ठिकाणी अगदी जमेल त्या पद्धतीने त्याला मदत करायचा प्रयत्न करतात. मग ते अपघात असू द्या, दवाखाना असू द्या, शेतीचं नुकसान असू द्या, एखादा जनावर गेलेला असू द्या, किंवा दत्तक मुलं, त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही. आपण एका बाकीचे सहकारी सगळे गावातले आलते, सगळे मदत करतील, चिंता करू नका. अगदी धाडसानं सामोरं जा, आपण सगळे एकत्र आहोत, अजिबात चिंता करू नका. नक्की नक्की साहेब. साहेब तुम्हाला एकदा बाग पडलेली दावतो साहेब, बाग एकदा दावतो पूर्ण पडलेली.